नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि मी भीमा नदीला आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. दुपारचे 1 वाजले आहे. मी सकाळी आंघोळ केली नाही म्हणून आज मी स्पेशल भीमा नदीला आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. पवित्र देवस्थान भीमाशंकर येथे उगम पावलेली आपली भीमा नदी स्वच्छ आणि सुंदर इथे मी आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या राजगुरुनगरमध्ये केदारेश्वर मंदिराच्या मागे जो रस्ता जातो तेथे केदारेश्वर प्लॉटिंग आहेत आणि त्याच्या खाली गेल्यावर आपल्याला तो रोड लागतो, तिथून आपण भीमा नदीला पोहोचतो. हा आहे भूत बंगला. इथे नदी असल्यामुळे याला भूत बंगला म्हणलं जातं, पण हा भूत बंगला नाही, येथे मोटार आहे. भीमा नदीला पोहोचलेलो आहे मित्रांनो, बघू शकता भीमा नदी. व्हिडिओमार्फत आपण फक्त राजगुरुनगर शहरात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचतोय. सर्व प्रेक्षकांचे आभार. आणि ज्यावेळेस माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस त्या विहिरीत मी डायरेक्ट उडी हाणणार आहे. ज्यावेळेस मोटर चालू नसेल त्यावेळेस मी डायरेक्ट उडी मारणार आहे तुमच्यासाठी. हा माझा शब्द आहे, हा माझा वादा आहे आणि मी वादा पाळतोच. पिंपळाचं झाड तोडलं होतं मागल्या वर्षी आणि बघू शकता याला परत फाटं फुटलेलं आहे. पिंपळाकडून आपण एक लक्षात घ्या गोष्ट की जीवनात आपण कुठूनही सुरुवात करू शकतो जर आपलं इच्छाशक्ती असेल. केदारेश्वर मंदिराच्या मागे कोण कोण पोहायला आले आहे त्याने आपलं कमेंट करा, आपल्या आठवणी सांगा. ही आपली भीमा नदी येथे दरवर्षी पूर येतो तेव्हा त्या केदारेश्वरच्या बंदरावरून पाणी जातं. या तिथे खालून लोक बघतात मोठ्या पुलावरून. अशा बहुसंख्य आठवणी आहे, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलच्या लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका जेणेकरून सबस्क्राईबर वाढतील. 125 सबस्क्राईबर झालेले आहेत. मित्रांनो, माझं पोहून झालं पण मी पोहण्याचा व्हिडिओ काढला नाही कारण मी एकटाच होतो. मी एकटा कसं काय व्हिडिओ काढू शकतो. आता मी चालू केदारेश्वर मंदिराला जरा पाया पडतो. मी केदारेश्वर मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. आपण बघू शकता की किती नैसर्गिक आणि स्वच्छ सुंदर वातावरण आहे. मी केदारेश्वर मंदिरात पोहोचलो आहे.